आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहरातील व प्रशासकीय भवन समोरील खोकीधारकांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी भाजपा युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे। कुंभार म्हणाले, जत शहरातील जत अथणी या राज्य मार्गावर व जत प्रशासकीय भवन समोरील ईश्वरपूर चडचण या राष्ट्रीय महामार्गावर खोकीधारक हे आपली खोकी घालून आपला व्यवसाय करत आले। खोकीधारकांनी राज्य व महामार्गावर घातलेली खोकी ही राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे या खोकीधारकांना बांधकाम विभाग, जत नगर परिषद व प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमण दूर करण्यासंबंधी लेखी नोटिसा येत आहेत। संबंधित विभागाच्या लेखी नोटिसामुळे खोकीधारक अक्षरशः वैतागले असून यासंबंधी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून यावर योग्य असा तोडगा काढावा अशी मागणीही अनेक वेळा खोकीधारकांनी आमदार श्री गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली होती। आमदार गोपीचंद पडळकर यांनी या संदर्भात खोकीधारक व प्रशासन यांची बाजू ऐकून घेऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण ही सर्व खोकी राज्य व राष्ट्रीय महामार्गावर व रहदारी वाहतुकीला अडथळा ठरणार असल्याने याबाबत योग्य असा निर्णय घेणं अडचणीचं झालंय। एकीकडे खोकीधारकांचा व्यवसाय, त्यांना या व्यवसायातून मिळणारी रोजीरोटी, तर दुसरीकडे ही खोकी राज्य व राष्ट्रीय महामार्गावर असल्याने प्रशासनाला रस्ता रुंदीकरण करताना येणाऱ्या अडचणी, या समस्येमुळे यावर काय मार्ग व तोडगा काढावा हे न समजणारं कोडं निर्माण झालंय। आमदार गोपीचंद पडळकर यांनी खोकीधारकांबाबत एक मोठा निर्णय घेतला असून तो खोकीधारकांना कितपत रुचतो यावर पुढचं नियोजन ठरणार आहे। आमदार पडळकर यांनी जत अथणी या राज्य मार्गांवरील छत्रपती संभाजी महाराज चौक ते लोखंडी पूल या मार्गावरील सर्व खोकी व दुकान व्यावसायिकांसाठी जत नगर परिषद व नगर विकास मंत्रालयाकडून मोठा निधी उपलब्ध करून या जागेवर नगर परिषद शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी करून त्यातील दुकानगाळे व्यावसायिकांना भाडे तत्वावर देण्यात येणार आहे। यामुळे जत शहराच्या सौंदर्यात भर पडणार असली तरी जत नगर परिषदेला यातून उत्पन्न कर रूपाने मिळणार असून शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे। तसेच जत प्रशासकीय भवन समोरील ईश्वरपूर चडचण या राष्ट्रीय महामार्गावरील खोकी व्यावसायिकांसाठी सध्या असलेल्या खोक्यांच्या पाठीमागे जिल्हा परिषदेच्या जागेवर जिल्हा परिषदेकडून खोकीधारकांसाठी दुकानगाळे बांधून ते व्यावसायिकांना भाडेकराराने देण्यासंदर्भात आमदार पडळकर यांचा प्रयत्न सुरू असल्याचंही कांबळे म्हणाले। सध्या खोकीधारकांची अशी अवस्था झाली आहे, राष्ट्रीय महामार्ग ईश्वरपूर चडचण या महामार्गाचा रस्ता रुंदीकरण व नवीन रस्ते करणे ही कामं कोणत्याही क्षणी सुरू होणार असून त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून खोकीधारकांना अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा मिळत आहेत। महावितरण कंपनीकडून खोकीधारकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार सुरू आहे। प्रशासनाकडून खोकीधारकांना वारंवार नोटिसा देणे व त्यांचा वीज पुरवठा वारंवार खंडित करणे, या प्रकारामुळे खोकीधारक हवालदिल झाले असून त्यांनी यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढावा असं खोकीधारकांचं म्हणणं आहे, असंही पापा कुंभार म्हणाले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।